श्री स्वामी समर्थ. भैरव म्हटले की आपल्यासमोर येते भगवान शंकराचे ते रौद्र रूप, जे शत्रूंच्या आणि पापीजनांच्या विनाशाचे कारण आहे. पण असे नाही. भगवान शंकराच्या 64 भैरव रूपात एक असेही भैरव रूप आहे, जे अतिशय शांत, प्रसन्न, नानाविध अलंकाराने नटलेले, सुवर्णकांतीचे, विविध रत्ने धारण केलेले कल्याणकारी रूप आहे, ज्याची उपासना प्रत्यक्ष कुबेर करतात. ते रूप म्हणजे स्वर्णाकर्षण भैरव होय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वर्णाकर्षण भैरव यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासोबतच त्यांची साधना का आवश्यक आहे, कोणाला आवश्यक आहे आणि त्यांची साधना कशी करायची, या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुमच्याही कुंडलीत धनस्थान कमजोर असेल, जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया. स्वर्णाकर्षण भैरव हे भगवान शंकराचे अतिशय विस्मयकारी रूप आहे. देवदानव संग्रामात कोणाचीही हार होत नाही आणि हा संग्राम अधिकाधिक लांबत जात आहे. हे पाहून सर्व देवदेवता मोठ्या चिंतेत पडले, कारण या युद्धात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्यामुळे कुबेराचे भांडार रिकामे झाले होते. म्हणून मग भगवान कुबेर यांनी माता लक्ष्मीचे अनुष्ठान मांडले. पण या युद्धात माता लक्ष्मीचेही संपूर्ण भांडार खाली झाले होते. धनदेवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांना परत समृद्ध करण्यासाठी आणि संपन्नता आणण्यासाठी तातडीने उपाय म्हणून समस्त देवतागण कुबेर आणि माता लक्ष्मीसहित कैलासावर भगवान शंकराच्या चरणी आले. पण त्यावेळेस भगवान शंकर अज्ञातस्थळी समाधिस्थ होते आणि कैलासात केवळ नंदी आणि शिवगणच होते. आता सर्व देवता स्वतःला असहाय समजू लागले. यावर तोडगा म्हणून नंदीने कुबेर आणि माता लक्ष्मीला भगवान शिवाची आराधना करण्यास सांगितले. यानंतर माता लक्ष्मी आणि कुबेर यांनी विशालातीर्थ येथे जाऊन भगवान शंकराची आराधना सुरू केली. समाधिस्थ भगवान शंकरांपर्यंत जेव्हा माता लक्ष्मी आणि कुबेराची आर्त हाक ऐकू आली, तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या मनातून एक भैरव प्रगट केले. तेच स्वर्णाकर्षण भैरव होय. त्यानंतर तत्काळ स्वर्णाकर्षण भैरव माता लक्ष्मी आणि कुबेरांसमोर प्रगट झाले आणि आपल्या चारही हाताने धनवर्षाव करून माता लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह समस्त देवतांना समृद्ध केले. अनेक शास्त्र, तंत्रशास्त्र आणि पुराणांमध्ये स्वर्णाकर्षण भैरव यांचा उल्लेख आढळतो. पुराणांच्या मान्यतेनुसार स्वर्णाकर्षण भैरव हे धनाचे अधिपती मानले जातात. कुबेर देवाने देखील त्यांची उपासना करूनच जगाचे धनरक्षक होण्याचे वरदान मिळवले होते. आपल्या घरात धनसंचय, धनवृद्धी व्हावी, कर्जातून मुक्ती व्हावी, पैसा टिकून राहावा, पैसा येण्याचा प्रवाह वाढावा, या मुख्य उद्देशाने स्वर्णाकर्षण भैरव यांची साधना केली जाते. आणि भैरव साधना नेहमीच प्रभावी असते, हे तुम्ही जाणताच. अनेक वेळा आपण करत असलेल्या कष्टाचे पाहिजे तसे फळ आपल्याला मिळत नाही, किंवा घेतलेल्या कर्जातून आपली सुटका न होता आपण अधिक कर्जबाजारी होत जातो, किंवा धनसंचय होत नाही, किंवा काही कारणाने धनहानी होत जाते. या सर्व गोष्टीला जबाबदार असतात कुंडलीतील दुसरे आणि 11वे स्थान. कुंडलीत मुख्यत्वे 2 स्थाने आर्थिक स्थितीसाठी महत्त्वाची मानली जातात, ज्यात दुसरे स्थान हे मुख्य धनस्थान असते आणि यातून तुमची साठवलेली संपत्ती, दागदागिने, कुटुंब आणि तुमची बोलण्याची शैली समजते. आणि 11वे स्थान, ज्याला लाभस्थान म्हटले जाते, त्यात तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ किंवा नियमित मिळणारे उत्पन्न हे समजते. जर कुंडलीत धनस्थानाचा स्वामी म्हणजे धनेश किंवा लाभस्थानाचा स्वामी म्हणजे लाभेश कमजोर असेल, तर धनप्राप्तीत अनेक अडथळे येतात. जसे की धनस्थानी राहू, केतू किंवा शनी यांसारखे ग्रह अशुभ स्थितीत असल्यास पैसा टिकत नाही, किंवा धनस्थानाचा स्वामी 6व्या, 8व्या किंवा 12व्या म्हणजे अशुभ घरात जाऊन बसतो, तेव्हा कष्ट करूनही हातात पैसा राहत नाही, किंवा मंगळ आणि शनीची अशुभ दृष्टी धनस्थानावर असल्यास व्यक्ती कर्जाच्या विळख्यात अडकते. अशा वेळेस बरेच उपाय करूनही आपल्याला फायदा होत नाही, कारण आपण फक्त माता लक्ष्मी किंवा कुबेर यांची आराधना करतो. पण या देवता फक्त वितरक आहेत, त्यामुळे कुंडलीत जेवढे आहे, जसे आहेत तसे आणि तेवढेच आपल्याला देतात. पण भगवान शंकराचे स्वर्णाकर्षण भैरव हे रूप धनाचे स्वामी असल्यामुळे त्यांची साधना इथे खूप महत्त्वाची ठरते. त्यांच्या साधनेमुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव नियंत्रित होतो. जेव्हा हे 2 ग्रह धनस्थानावर वाईट परिणाम करतात, तेव्हा भैरव साधना हे कवच म्हणून काम करते. अनेकदा लक्ष्मी चंचल असते, म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही. स्वर्णाकर्षण भैरव हे शिवाचे रूप असल्याने ते धनाला स्थिर करण्याचे काम करतात. त्यांच्या हातातील सुवर्णपात्र हे अक्षय संपत्तीचे प्रतीक आहे, जे कुंडलीतील रिकामे धनस्थान भरण्यास मदत करते. तुम्हाला माहीत असेल, मार्कंडेय ऋषी हे अल्पायुषी होते, पण भगवान शंकराच्या आशीर्वादाने मृत्यूलाही जिंकून दीर्घायुषी होऊन अमरत्वाला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे आपल्या नशिबात नसलेले, कुंडलीत नसलेले वैभव भगवान शंकराच्या स्वर्णाकर्षण भैरवरूपी साधनेने नक्की प्राप्त होते. आता स्वर्णाकर्षण भैरवाची साधना कशी करायची हे थोडक्यात जाणून घेऊ. ओम श्रीम ह्रीम क्लीम स्वर्णाकर्षण भैरवाय नमः या मंत्राचा नियमित 1 माळ जप केल्याने आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता येते, पैशाची चणचण राहत नाही आणि आपल्या घरात सदैव लक्ष्मी टिकून राहते.
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजे कालाष्टमीला स्वर्णाकर्षण भैरवांच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम श्रीम ह्रीम क्लीम स्वर्णाकर्षण भैरवाय नमः या मंत्राचा जप केल्याने केलेल्या कष्टाचे पूर्ण मोल मिळते आणि घरात आर्थिक सुबत्ता येते. दर मंगळवार आणि शनिवार स्वर्णाकर्षण भैरव मंत्राचा 1 माळ जप आणि भैरव चालिसाचे पठण केल्याने घरात नेहमी आवक चालू राहते. दर सोमवारी स्वर्णाकर्षण भैरव मंत्राचा जप करत शिवलिंगावर पिवळी फुले वाहून पिवळा नैवेद्य अर्पण केला तर कुंडलीत गुरुग्रहाचे बळ वाढते, म्हणजेच गुरुबळ वाढते. गुरु हा धनाचा कारक ग्रह आहे. प्रत्येक गुरुवारी किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला सायंकाळी भैरवांच्या मंदिरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. असे केल्याने कोणत्याही माध्यमाने सोने तुमच्या घरात येते. कोणत्याही माध्यमाने म्हणजे एकतर तुम्ही आर्थिक संपन्न होऊन खरेदी करून आणू शकता किंवा गुप्तधनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊ शकते. रोज आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात हळद टाकून ओम श्रीम ह्रीम क्लीम स्वर्णाकर्षण भैरवाय नमः या मंत्राने अर्घ्य दिले तर आर्थिक संबंधाने किंवा जमिनीच्या व्यवहारातून सुरू असलेल्या केसमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. स्वर्णाकर्षण भैरवांची पूजा करताना महालक्ष्मीच्या अष्टरूपांचे स्मरण केल्यास धनप्राप्तीचा वेग वाढतो असे मानले जाते. यासाठी केवळ भैरव मंत्रासोबत 1 माळ ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः या मंत्राचा जप करणे पुरेसे असते. भैरवांचे वाहन श्वान असल्याने रोज किंवा दर शनिवारी काळ्या कुत्र्याला गोड पोळी किंवा बिस्किटे खाऊ घालणे ही सर्वात मोठी सेवा साधना मानली जाते. यामुळे कुंडलीतील राहुकेतूचे दोष मिटून धनाचा मार्ग मोकळा होतो. अशा पद्धतीने जर स्वर्णाकर्षण भैरवाची साधना केली तर नक्कीच आर्थिक अडचण दूर होऊन आपले अनेक प्रश्न सुटतील. मी इथे खूप थोडक्यात स्वर्णाकर्षण भैरवाची साधना सांगितली आहे. यावर पूर्ण विस्तृत माहिती आवश्यक असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.